जर तुम्ही एसएससी जीडीची तयारी करत असाल, तर गणितच्या सरळ व्याज या टॉपिकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्ही बघितला असाल. काय प्रश्न आहे बघा, की ठराविक रकमेवर मिळणारे साधारण व्याज हे त्या रकमेच्या 81/100 आहे. वर्षाची संख्या वार्षिक व्याजदराबरोबर आहे. तर वार्षिक व्याजदर किती आहे? काय सांगितलंय इथं? इथं सांगितलंय, की वर्षाची संख्या जी आहे, म्हणजे कालावधी ज्याला आपण टी म्हणतो, कालावधी हा व्याज दरा इतका आहे. बरोबर? म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इतका आहे. टी हा आरच्या बरोबर आहे. असं ज्यावेळेला सांगितलं जातं, त्यावेळेला आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा असतो. तो फॉर्म्युला काय? तर सर आरचा वर्ग बरोबर एस-आय गुणिले 100 भागिले पी. आता इथे एस-आय म्हणजे काय असतं? तर सरळ व्याज. पी म्हणजे काय असते? आपली मुद्दल. आणि आर चा वर्ग बरोबर म्हणजेच काय? आर म्हणजे व्याजदर आपला रेट ऑफ इंटरेस्ट. त्याचा वर्ग काय घेतला? कारण पी आणि टी हे सॉरी टी आणि आर हे काय असतात? इक्वल असतात. मग सर एस-आय पी कुठून काढायचं? एस-आय आणि पी आपल्याला माहित पाहिजे. तर त्यांनी त्यासाठी दिलंय की व्याजदर हा 81/100 आहे. जेव्हा पण सांगतील त्यांनी की सरळ व्याज हे 81/100 आहे किंवा A/B आहे, त्यावेळेला जे वर दिलेलं असतं ते नेहमी असतं आपलं व्याज. ते वर काय असतं नेहमी आपलं व्याज असतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो सरळ व्याज एस-आय सिंपल इंटरेस्ट. आणि जे खाली दिलेलं असतं ते असते नेहमी आपली मुद्दल. ही काय असते आपली नेहमी मुद्दल, ज्याला आपण काय म्हणतो रे? ज्याला आपण पी म्हणतो प्रिन्सिपल. ठीक आहे. या व्हॅल्यू इथं तुम्हाला ठेवायचे आणि तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळेल. काय करणार मी इथं? सर एस-आय किती आहे? 81 गुणिले काय होईल? 100. तर प्रिन्सिपल किती आहे? पी किती आहे? सर 100 आहे. आणि हे काय होईल? आर चा वर्ग. हे काय होईल? आर चा वर्ग. मग इथं सिंपल कॅल्क्युलेशन करा. 100 ला 100 कॅन्सल होईल. आर चा वर्ग बरोबर काय मिळालं मला? आर चा वर्ग बरोबर मिळालं सर 81. आर चा वर्ग 81 असेल, तर आर बरोबर काय असेल? आर कशाचा 81 कशाचा वर्ग आहे? तर 9 चा वर्ग. म्हणजेच काय मला आर मिळाला 9%. आणि आर म्हणजेच काय व्याजदर? जो आपल्याला विचारलेला होता 9% याचं डायरेक्ट आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे.